नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे बघणार आहोत की MSCBच्या ज्या 3 कंपन्या आहेत त्यामध्ये महाजनको, महावितरण आणि महापारेषण आणि महानिर्मिती, ज्याला आपण महाजनको म्हणतो, तर तिन्ही कंपनीमध्ये मागच्या 2-3 वर्षापासून वरचेवर वॅकन्सीज येत आहे। ते ITIचे असो की BE इलेक्ट्रिकल बेस असो, सिव्हिल बेस असो किंवा डिप्लोमा बेस असो, परंतु त्यामध्ये जी काही प्रोसेस सुरू आहे ती प्रोसेस थोडी लेंदी होत चाललेली आहे किंवा लेंदी झालेली आहे किंवा जास्त वेळ लागतो आहे। महापारेषण, महावितरणच्या बऱ्यापैकी एक्झाम झालेल्या आहे। महावितरण विद्युत सहाय्यक सध्या पेंडिंग आहे आणि त्यामध्ये रिझल्ट आणि बाकीच्या गोष्टी प्रोसेस सुरू आहे। परंतु महाजनकोमध्ये जे काही वॅकन्सी ऑलरेडी आलेल्या होत्या त्यामध्ये JEE आणि AEच्या होत्या, त्याचं जॉईनिंगसुद्धा झालेलं आहे। त्यानंतर आता रिसेंटली केमिस्टच्या पोस्ट आहे महाजनकोमध्ये आणि प्लस महाजनको टेक्निशियन 3, अतिशय महत्त्वाची पोस्ट जी ITI विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे, कारण परमनंट पोस्ट आहे टेक्निशियन 3 म्हणून तुम्हाला काही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस काम करायचं नाही आहे 2-3 वर्ष वगैरे। डायरेक्ट सॅलरी आहे, साधारण 50 ते 55च्या घरामध्ये ही सॅलरी जाते। ITI विद्यार्थी मित्र साधारण 16 ते 17 ट्रेड्स इथे अलाउड आहे। ऑलरेडी फॉर्म सबमिशन झालेले आहे। विद्यार्थी मित्र सध्या एक्झामची वाट बघत आहे की एक्झाम कधी होईल, कोणत्या महिन्यामध्ये होईल, कोणत्या डेटला होईल वगैरे, तसं त्यांचं प्रिपरेशन विद्यार्थ्यांचं सुरू आहे। तर त्यामध्ये वरच्यावर आपण जे अपडेट्स देत राहतो त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये 2-3 प्रश्न आहेत महाजनको टेक्निशियन 3 बद्दल, त्यावर आपण थोडंफार इथे माहिती देणार आहे। तर मित्रांनो, महाजनको टेक्निशियन 3 मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा, त्यामध्ये 800 जागा आहे आणि साधारण 400 वॅकन्सीज ह्या बऱ्यापैकी एक्सपिरियन्ससाठी किंवा बाकी ते बऱ्याचशा याच्यासाठी म्हणजे CSR वगैरे हे ते सगळं आहे त्यामध्ये। आणि जे काही 400 वॅकन्सीज आहे ते सामान्यसाठी त्यांनी दिलेले आहे, त्यामध्ये सुद्धा CSR इन्क्लुडेड आहे। आधी त्याबद्दल माहिती नव्हती, परंतु आपण स्पेशल व्हिडिओ CSRचा घेतलेला आहे। ITIमध्ये भरपूर ट्रेड्स अलाउड आहे, तर कोणी इथे फॉर्म भरू शकलं किंवा फॉर्म भरलेला आहे ऑलरेडी, तर त्यामध्ये CSRचा मुद्दासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्या रिलेटेड आपण ऑलरेडी वरच्यावर 2-3 अपडेट्स दिलेले आहे। त्यामध्ये एक्झाम जेवढं डिले होईल, परंतु आपण पुढे एक्झामबद्दल पण बोलणार आहे, एक्झाम डेटबद्दल, तर जेवढं डिले होईल तेवढं तिथे तुम्हाला जे CSRचा मुद्दा आहे जो कोर्टामध्ये पेंडिंग आहे किंवा त्याबद्दल काही इश्यू सुरू आहे, तर तो क्लिअर झाल्याशिवाय एक्झाम होण्यात काही अर्थ नाही आहे। त्याच्या आधी आधी CSRचा मुद्दा क्लिअर होणे आवश्यक आहे, जेणेकरून सामान्य विद्यार्थ्यांना इथे थोडा न्याय मिळेल आणि त्यानंतर तिथे तुमची एक्झाम CSR जर कॅन्सल झालं तर तुमचा अभ्यास चांगला असणं आवश्यक आहे। त्यामुळे आता तो विचार न करता पूर्णपणे फोकस आपल्या अभ्यासावर करा। जे काही आपलं सिलेबस आहे, एक्झाम पॅटर्न आहे, त्याबद्दल आपण पुढे बोलूच आता, तर त्यावर फोकस करा। CSRचा जो मुद्दा आहे पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा 100% क्लिअर होणं, पॉझिटिव्ह माइंडसेटने अभ्यास करावा, जेणेकरून आपल्या अभ्यासावर त्याचा परिणाम होणार नाही आणि पुढे आपल्याला रिझल्ट पॉझिटिव्ह मिळेल। ठीक, बाकी राहिला एक्झाम कधी होईल हा प्रश्न, तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे की CSRचा मुद्दा थोडा क्लिअर झाला, त्यावर थोडंसं जे काही डिसिजन झालं त्यानंतर एक्झाम आपण एक्सपेक्ट करू शकतो। तर त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मेच्या आधी ही एक्झाम होणार नाही, मेमध्ये ही एक्झाम होईल, कारण महावितरण विद्युत सहाय्यक पेंडिंग आहे, तर महाजनको टेक्निशियन 3ची चान्सेस आहे। तर मेमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो। मेचं टार्गेट घेऊन तुम्ही अभ्यास करायला काहीच हरकत नाही आहे। महाजनको टेक्निशियनचे जे विद्यार्थी आता प्रिपरेशन करत आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, साधारण 16 ते 17 ट्रेड्स इथे अलाउड केलेले आहे। प्रत्येकाला एकच सिलेबस आहे, प्रत्येकाला एकच एक्झाम पॅटर्न आहे। असं नाही की बा ट्रेड वाईज तुमची एक्झाम वेगळी होईल, असं काहीही होणार नाही आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्टी रिजनिंगमध्ये वर्बल आणि नॉन वर्बल 25-25-25 प्रश्न आणि 25-25-25 मार्क प्रत्येकाला इथे अलाउड आहे, अलॉट केलेले आहे। त्याच्यामध्ये तुमचं 75 प्रश्न, 75 मार्काची टेस्ट होती, 1.5 तासाचा हा वेळ असतो, 90 मिनिटाचा। ठीक आहे, त्यानुसार तुमचं प्रिपरेशन इथे पाहिजे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। ठीक आहे, आणि कट ऑफ आहे याचा खूप हाय जातो। तुम्हाला फक्त ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरच तुमचा पेपर राहतो। त्यानुसार मी वरच्यावर तुम्हाला अपडेट्स देतच असतो की त्याच्यामध्ये त्याचा जो कट ऑफ आहे हा जास्त असल्यामुळे त्याची प्रॅक्टिस जास्त असणं आवश्यक आहे। अशी अपॉर्च्युनिटी परत येत नाही। महाजनकोमध्ये खूप जास्त वॅकन्सी येत नाही आणि महाजनकोमध्ये सॅलरी स्केल खूप चांगला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000 प्लस तुमचं पहिला पगार असतो, पहिला पेमेंट जो आहे तो 50,000 प्लस आहे। ITI बेसिसवर इतका मोठा पगार सहसा कुठे मिळत नाही। ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये महाजनकोमध्ये ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला ओव्हरटाईमसुद्धा करता येतो। ओव्हरटाईम तुम्हाला करायचं 1 वर्षानंतर तुम्हाला ओव्हरटाईम करू देतात किंवा अलाउड करतात आणि मग तुमचा पगार 5-10 हजार आणखी वाढून जातो, म्हणजे 50,000 60,000 पर्यंत हा सॅलरीसुद्धा जाऊ शकते महाजनको टेक्निशियन 3ची। त्यामुळे लक्षात घ्या। आणि बाकी वेजेससुद्धा भरपूर आहे, सॅलरीसुद्धा वाढत राहते। खूप महत्त्वाचं म्हणजे परमनंट जॉब आहे। त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला जास्त इथे 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस महावितरण महापारेषणसारखं इथे नाही आहे। महाजनकोमध्ये तुम्हाला परमनंट जॉब आहे टेक्निशियन 3साठी आणि तुमची स्केल जी आहे ती त्यानुसार तुमची दरवर्षी वाढत जाते। दरवर्षी DA तुम्हाला लागतो, त्यानंतर इन्क्रिमेंटसुद्धा लागते। मोठी आणि चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत आलेली आहे।
त्या रिलेटेड आपलं ॲप आहे, इंजिनियर अमोल आपलं ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरला तुम्ही इंजिनियर अमोल असं टाईप केलं की तुम्हाला ते ॲप डाउनलोड करू शकता. तिथे नंबर, तुमचा फोन नंबर देऊन रजिस्ट्रेशन केलं की आपल्या ॲपवर महाजनको टेक्निशियन 3 रिलेटेड अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा, चांगल्या क्वालिटीचा डिजिटल बोर्डवर रेकॉर्ड केलेला किंवा जे काही आहे तसा कोर्स आपण दिलेला आहे आणि जास्तीत जास्त कंटेंट तिथे द्यायचा प्रयत्न केलेला आहे, जे महाजनको टेक्निशियन 3साठी महत्त्वाचं आहे. असं नाही काही टाकण्यात अर्थ नाही, कारण नॉन टेक्निकलचा कोर्स हा खूप मोठासुद्धा असतो, परंतु त्याच्यामध्ये विनाकारणचं आपण पॉईंट्स टाकलेले नाही आहे. जे टॉपिक्स महत्त्वाचे आहे महाजनको टेक्निशियन 3 रिलेटेड आणि जुन्या जे अभ्यासक्रम आहे किंवा जुना जे काही पेपर आलेले आहे त्याचा ॲनालिसिस करून आपण हा कोर्स बनवलेला आहे. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की या कोर्सचा प्रत्येकाला नक्की फायदा होईल. फक्त तुम्ही तो जेव्हा तुम्ही कोर्स बाय कराल महाजनको टेक्निशियन 3 म्हणून दिलेला आहे, महानिर्मिती टेक्निशियन 3 तंत्रज्ञान 3चा, तर ते बाय केल्यानंतर तुम्हाला ॲक्सेस मिळेल आणि मग तुम्हाला ते व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला सगळे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये मिळतील. तसंच आपण टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च केलेली आहे महाजनको टेक्निशियन 3चा. त्याला प्रचंड रिस्पॉन्स विद्यार्थी मित्रांचा आलेला आहे. भरपूर ॲडमिशन्स तिथे झालेले आहे. सध्या डिस्काउंट प्राईस आहे. एकदा एक्झाम डेट आली किंवा एक्झामचं काही अपडेट आला तर त्यानंतर त्याचे प्राईस दोन्हीचे वाढणार आहे. त्याच्यामुळे आता डिस्काउंट प्राईसमध्ये परचेस करा. सध्या आपण कमीत कमी रेटमध्ये ते ठेवलेलं आहे. महाजनको टेक्निशियन 3 कोर्स आणि प्लस तुमची टेस्ट सिरीज दोन्ही वेगवेगळे आहे. तुम्ही वाटलं तर कुठलंही बाय करू शकता, वेगळं बाय करू शकता. असं नाही की तुम्ही कोर्स घेतलाच पाहिजे, तुम्ही टेस्ट सिरीजसुद्धा बाय करू शकता किंवा ज्यांना कोर्समध्ये इंटरेस्ट असेल, ज्यांना कोर्स करायचा असेल त्यांनी आताच बाय करा, कारण की नंतर वेळेवर तुम्ही एका महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये अभ्यास होत नसतो. त्याच्यामुळे आता बाय करा. टेस्ट सिरीज तुम्ही कधी घेऊ शकता. आता घेतलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. 1 वर्ष व्हॅलिडिटी दोन्हीची आपण दिलेली आहे. ठीक आहे. आणि बाकी कंटेंट तुम्ही वाचून घ्या. ॲपमध्ये सगळं दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही ते परचेस करू शकता. ते डिसिजन तुमचं आहे. तर मित्रांनो, CSRचं जास्त काही टेन्शन घेऊ नका. त्याबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह अपडेट पुढच्या काही दिवसामध्ये येईल किंवा त्याचा रिझल्टच कदाचित एका महिन्यामध्ये येऊन जाईल. त्यानंतर ही एक्झाम महाजनको टेक्निशियन तिची ऑनलाईन एक्झाम होईल. त्या रिलेटेड तुमची तयारी चांगली असणं आवश्यक आहे. तयारी स्ट्रॉंग ठेवा, कारण एक्झाम आल्यावर मग विद्यार्थी मित्रांचा वेळेवर काहीच होत नाही आणि कारण याचा कट ऑफ हा हाय जातो. बाकी एक्झामसारखा नाही आहे टेक्निकल एक्झामसारखा. याचा कट ऑफ हा हाय काय जातो, कारण की इथे नॉन टेक्निकल आहे फक्त. बँकिंगचे जे काही ज्याची बँकिंगची तयारी आहे किंवा एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी असतात हे सुद्धा इथे अप्लाय करतात. ITI प्लस BCom BA झालं असेल ते सुद्धा अप्लाय करतात आणि त्यांचं MPSC जर बँकिंगचं जर तयारी असेल तर नॉन टेक्निकल हे त्यांना इझी जाते. त्याच्यामुळे तुमची नॉन टेक्निकलची अभ्यास चांगला असणं पाहिजे. ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगचा अभ्यास हा खूप स्ट्रॉंग पाहिजे. 75 पैकी 65 to 75च्या दरम्यान हा कट ऑफ जात असतो 75 पैकी. त्याच्यामुळे तुमची तयारी ही खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित गायडन्सने अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शनसुद्धा होऊ शकते. निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहा, कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवू नका. बाकी जे काही CSRचं अपडेट आहे किंवा बाकी जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहे आपण वरच्यावर आपल्या चॅनलद्वारे देतच राहतो, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलद्वारे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब केलं नसेल तर, कारण की अतिशय महत्त्वाचे अपडेट्स पुढे आपण रिझल्टपर्यंत देतच राहू. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडीशी माहिती मिळेल आणि ते सुद्धा बूस्टअप होतील अभ्यासासाठी आणि त्यांचा कुठेतरी काहीतरी एक्झाममध्ये फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.